नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? बरे आहात ना? बरे असलेच पाहिजे. आज मी बनवणार आहे भजीचं प्लॅटर. पालक भजी, मिरची भजी, बटाटा भजी, फ्लावर भजी, शिमला मिरची भजी, ओवा भजी, पनीर भजी, कांदा भजी. हे आहे सर्व भजीचं साहित्य. हे बेसन आहे, ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकणार आहे 2 चमचे. हे बघा, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा हळद. आता हे मी पाणी घालून मिक्स करणार आहे. जास्त पातळ नाही करायचं. हे आता रेडी झाले. 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं. पालकचं आणि ओव्याच्या पानाचं बॅटर हे तयार करते मी. त्याच्यात पण हळद घालायची, मीठ घालायचं आणि पाणी घालायचं. हे जरा पातळ करायचे. तर हे पण तयार झालेलं आहे. ह्याला पण 10 मिनिटं ठेवून देऊ. तेल तापेपर्यंत मुगाच्या भजीची तयारी करते. मुगाची डाळ मी जास्त बारीक नाही केली आहे. हे बघा, थोडीशी मध्ये मध्ये आहे. याच्यामध्ये मी आता कांदा घालणार आहे, मिरची घालणार आहे, थोडीशी मिरची घालायची, कोथिंबीर घालायची, थोडंसं आलं घालायचं आणि हे धण्याची जाड भरड आहे ही बघा तशी, आणि ही मिरचीची भरड ही घालणार आहे. ह्याच्यात 1 चमचा मी तांदळाचं पीठ घालणार आहे. तसंच मीठ घालायचं, एवढं मीठ घालायचं, हळद घालायची. आता हे सर्व मिक्स करायचं असं. आता मी सुरुवात करते फ्राय करायला. ही बघा, छोटी छोटीच करायची, जास्त मोठी नाही करायची. छोटी छोटीच घालायची. तेल अजिबात नाहीये बघा, सुक्क. आता आपण कांदा भजीची तयारी करूया. ह्या कांद्याला मी मीठ लावून ठेवलं होतं. हे बघा, पाणी सुटलं. याच्यात आता मी तांदळाचं पीठ 2 चमचे घालणार आहे. याच्यात आलं घालणार आहे, मिरची घालणार. तुम्हाला पाहिजे तशा मिरच्या जास्त कमी घालू शकता. कोथिंबीर घालायची, धने जाडसर भरडलेले चणे ते टाकायचे. आणि हे बेसन जितकं त्याच्यामध्ये बसेल तेवढंच घालायचं या पाण्यामध्ये. परत पाणी घालायचं नाही. हळद घालायची. एवढंच बेसन बस झालं. आता कांदा भाजी फ्राय करायला. कांदा भजी कुरकुरीत झालेली आहे. अजिबात तेल नाहीये बघा, अजिबात तेल नाहीये. ह्याच्यात मी हळद आणि मीठ घातलेलं होतं बेसन मध्ये. आता मी लाल तिखट टाकते, सोडा टाकते. हा बघा, एवढाच टाकायचा सोडा. परत ते असं एकाच साईडने फिरवायचं असं. मग भजी चांगली फुगतात. आता मी बटाटा भजी बनवणार आहे. असे पातळ स्लाइस करायचे बटाट्याचे, मग चांगले फुगतात.
हे बघा फ्राय करून घेते. हे रेडी. अजिबात तेल नाहीये आणि फुगले पण छान आहे. हे बघा, हे फ्लावर मी अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवला होता कारण किडी वगैरे असतात ना. आता मी ही फ्लावरची भजी करून घेते. फ्लावर भजी तयार होती. हे बघा, भाज्यांना बिलकुल तेल राहत नाहीये. शिमला मिरचीला पण मीठ लावून ठेवलं होतं, थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं. त्याची पण भजी करूया. पूर्ण बेसन लागलं पाहिजे, मिरची दिसली नाही पाहिजे. शिमला मिरचीची भजी तयार झाली. हे बघा, ही ओव्याची पानं सिंगल पण मोठी मोठी असते तर सिंगल घालतो आपण, पण हे कसं छोटी छोटी आहेत म्हणून मी अशी घालते. ओव्याची पानं आहे ती. आता ओवा भजी तयार झाली. दिसायला पण किती छान दिसतात बघा. आता पालकची भजी आपण करून घेऊया. ती पण अशीच फ्राय करायची. जाडसर बेसन लावायचं, म्हणून बेसन पातळ नाही करायचं. पालक भजी तयार झाली. आता पनीरची भजी फ्राय करूया. गॅस स्लो ठेवायचा पनीरची भजी करते वेळी. पनीर भजी पण तयार झाली. हे बघा, तेल अजिबात नाही. अशी मधून कट करून घ्यायची नुसती. ही बघा कट केलेली आहे. त्याची बेसन मध्ये अशी बेसन संपूर्ण लावून घेतलं पाहिजे.
मिरची भजी तयार झाली. आता गॅस बंद करते. मी आता चटणी तयार करते. 2 मिरच्या घेतल्या, कोथिंबीर, 4 लसूण पाकळ्या, आल्याचा छोटासा तुकडा आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे. हे आहे आपल्या भजीचं बॅटर. हे बघा पनीर भजी आहे. हे बघा मुगाची भजी, बटाटा भजी, कांदा भजी, पालक भजी, ही आहे ओवा भजी, ही आहे फ्लावर भजी, आणि ही शिमला मिरचीची भजी आहे, आणि ही साध्या मिरचीची. हे बॅटर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तुमच्या पाहुण्या मंडळींना पण करून वाढा आणि मला कमेंट करा.